कट करून टाकून द्या. ओके. पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग व माझ्यासोबत आपले जवगडचे कातोळे साहेब माजी उपसरपंच, त्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध वकील व येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेले आपले ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब. तर मित्रांनो, आजची आपली सत्कार मूर्ती आपले सुनील बाबा निकम, एक पत्रकार. तर मित्रांनो, 1-2 दिवसापूर्वी पत्रकार दिवस हा होऊन गेला आणि काही कारणास्तव बाबाची आमची भेट झाली होती, पण योगायोगाने वकील साहेब 2 दिवस त्या ठिकाणी आले नाही. पण आज योगायोगाने आमची पत्रकार निकम सोबत या ठिकाणी भेट झाली आणि कुठेतरी वकील साहेबाला व मला वाटलं की आपण निकम साहेबाचा या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त त्यांना शाल टाकून त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. कारण पत्रकारिता दिन, पत्रकार म्हणजे आपल्या भारतातील 4था आधारस्तंभ. आत्ताच वकील साहेबांनी या ठिकाणी खूप चांगलं भाषण या ठिकाणी केलं की कुठेतरी शोषित वंचित पीडितांचा आवाज म्हणजे पत्रकार आहे. आणि हे पत्रकारिता निभावताना आपले सुनील बाबा निकम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निघतात की बऱ्याच आपल्या या किशोर सर्कलमध्ये असो, जवखेडामध्ये असो किंवा आपल्या या कन्नड तालुक्यामध्ये असो, कोणत्याही त्या ठिकाणी अडीअडचण आली, कोणाचा आवाज त्या ठिकाणी ऐकला जात नसला तर तो त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ते वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी येतो आणि कुठेतरी शासन असो प्रशासन असो त्याची दखल त्या ठिकाणी घेतली जाते. तर असे आपले सुनील बापू. आणि मित्रांनो, पत्रकारिता दिन हा आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच राजकीय गोष्टीला, राजकीय घडामोडीला जर एक वेगळं वळण देण्याचं काम जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर ते पत्रकाराच्या माध्यमातून असेल. कारण आपल्या देशामध्ये काय चालू आहे, आपल्या घरात काय चालू आहे, आपल्या गावात काय चालू आहे, आपल्या परिसरात काय, ही माहिती आपल्याला फक्त वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. मित्रांनो, कितीही सोशल मीडिया ही आखरीच होऊ द्या, कितीही सोशल मीडियाचा त्या ठिकाणी वाढता प्रभाव असू द्या, पण कुठेतरी आतासुद्धा वृत्तपत्राला, लेखणीला ही किंमत अजूनही या ठिकाणी कमी झालेली नाही. कारण या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ हे डमी त्या ठिकाणी असतात, पण जी वृत्तपत्राची बातमी असते ती एकदम कागदोपत्री असते, एकदम व्यवस्थित आणि एकदम खरी गोष्ट ती त्या ठिकाणी असते. तर अजूनही बराच वर्ग हा वृत्तपत्राकडे त्या ठिकाणी पाहतो. बरेच जण अजूनही त्यांच्याकडे पेपर त्या ठिकाणी येतात. मग सामना वृत्तपत्र असो, लोकमत वृत्तपत्र असो, दिव्य मराठी वृत्तपत्र असो, पुण्यनगरी असो, असे अनेक वृत्तपत्र अजूनही लोक त्या वृत्तपत्रांच्या लोकांच्या घरी त्या ठिकाणी येतात. बरेच जण म्हणतात की कुठेतरी सोशल मीडियाचा दिवस त्या ठिकाणी आला, पण मित्रांनो, अजूनही ते जुनं ते सोनंच आहे. अजूनही खरं वास्तव्य हे या वृत्तपत्राच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती पडते. तर आताच वकील साहेबांनी सुनील बापूविषयी यांचं सांगितलं की एकदम मनमिळावी स्वभावाचा. मित्रांनो, आम्ही कन्नडला जात असताना कुठेतरी आम्ही त्यांना गाडीनं जाताना दिसलो तर अचानकच आम्हाला जोऱ्यानं आवाज त्या ठिकाणी दिला का, ओ भुजंग, ओ वकील. तर ही एक प्रेमाची जिव्हाळ्याची भाषा आहे. आणि आमच्या सर्व मित्रमंडळीमध्ये आमचा खूप मोठा मित्रमंडळी परिवार आहे आणि या मित्रमंडळी परिवारामध्ये आमचे सुनील बाबा एक आमचा अविभाज्य घटक आहे. कारण आमच्या सुखात असो, त्या दुःखात असो किंवा त्यांच्या सुखात असो किंवा दुःखात असो, आम्ही कायमस्वरूपी एकमेकाच्या सोबत त्या ठिकाणी दिसून येतो. आणि या आज पत्रकार दिनानिमित्त आज त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्याचा योग आला आणि कुठेतरी मनाला प्रसन्न वाटला. कारण 2-3 दिवसापूर्वी माझा 5 तारखेला वाढदिवस होता आणि सर्वप्रथम 12 वाजेला जर मला कोणाचं पहिलं स्टेटस कोणाचं आलं असेल तर ते आपल्या सुनील बाबा निकम यांचं आलं. तर कुठेतरी जिव्हाळा, आपुलकी, प्रेम. आणि ज्या लोकांच्या मला बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर बॅनर त्या ठिकाणी टाकले होते, काही टायमाला मी त्या ग्रुपमध्ये जॉईन नव्हतो आणि मी बऱ्याच ज्यांनी माझ्याविषयी पोस्ट त्या ठिकाणी टाकली तर मी माझ्या अकाउंटवरच्या पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल केल्या. पण ज्यांच्या पोस्ट मी व्हायरल नाही केला तर माझ्या सोशल मीडियावर कुठेतरी अपडेट राहून ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या पोस्ट मला त्या ठिकाणी त्यांनी टाकल्या आणि त्यांना तुम्ही फोन करा, त्यांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहे. तर असं जिव्हाळा, प्रेम, आपुलकी जपण्याचं काम सुनील बाबा निकम या ठिकाणी करतात. आणि आज योगायोगाने मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की 5 तारखेचीच गोष्ट आहे की आम्हाला जवखेडला जाताना आम्हाला त्या ठिकाणी गाडी नव्हती आणि कुठेतरी आमचे मित्र नवाब सेठ यांनी सुनील बाबा यांना फोन केला की आम्हाला जवखेडला जायचं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी गाडी नाही. तर एका मिनिटात त्या ठिकाणी एका मित्राला त्यांच्या फोन त्या ठिकाणी केला आणि ती गाडी आम्हाला 1 मिनिटात त्या ठिकाणी हजर झाली. तर त्यांनी फोन कोणाला केला होता तर जवखेडचे माजी सरपंच आपले कातोळे साहेब. आणि कातोळे साहेब यांनी
सुनील बाबा यांचा एक शब्द न टाळता आम्हाला एका मिनिटात ते गाडी घेऊन त्या ठिकाणी घेऊन आले. तर आज ही मित्रपणाची नाळ आणि आज योगायोगाने त्यांची यासोबत या ठिकाणी भेट झाली. तर सरपंच साहेब तुमचंही खरंच मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, माणसानं किती पैसा अडका कमवला, पण पैसा अडका कमवत असताना माणसं सुद्धा जपणं गरजेचं आहे आणि हे जपण्याचं काम सुनील बाबा निकम या ठिकाणी करतात. तर आज पत्रकारिता दिवस हा एक निमित्त होता, पण कुठेतरी सुनील बाबाविषयी प्रेम व्यक्त करण्याचा एक निमित्त या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी भेटला आणि वकील साहेबांनी आपल्या सुनील बाबा यांच्याविषयी जी परिस्थिती ते कशी स्वभावाची ही मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि कुठेतरी वकील साहेबाची थोडी कॉपी करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. पण हा नुसता बोलण्याचा विषय नाही, तर सुनील बाबा एक माणूस म्हणून खरंच योग्य आहे. आणि या पत्रकारिता दिनानिमित्त व एक मैत्री दिनानिमित्त सुद्धा मी सुनील बाबा यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून, तुमच्या लेखणीच्या माध्यमातून शोषित पीडित वंचिताचा जो आवाज उठवण्याचा आपण तुमच्या लेखणीच्या कलमेच्या माध्यमातून या ठिकाणी करतात, तर ते तुम्ही अजून या ठिकाणी करत राहा व ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तुम्ही तुमच्या या लेखणीच्या माध्यमातून करावा, अशीच मी तुम्हाला या पत्रकारिता दिनानिमित्त तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. फोटो घ्या एक भाऊ.